नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्याबाबत आजचाच शासन निर्णय आहे 18 ऑगस्ट 2026चा. या संदर्भात भारत सरकारचं 22 एप्रिल 2026चं एक संदर्भीय पत्र आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अनुषंगाने जसे महागाई भत्ता वाढतो तसं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनासुद्धा महागाई भत्त्याची वाढ होत असते. तर या शासन निर्णयामध्ये राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर जे पात्र कर्मचारी आहेत यांना महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 7व्या आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेमध्ये मूळ वेतनातील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 58% वरून 60% करण्यात यावा. सदर महागाई भत्त्याची वाढ म्हणजे 7 महिन्याचा जो फरक आहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील तो थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावं असे याच्यात म्हटलेलं आहे. या संदर्भात महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदीसुद्धा लागू राहणार आहेत. तर या महागाई भत्त्याच्या लागूसोबत मागचा 7 महिन्याचा फरकसुद्धा आहे. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचं बेसिक 50,000 असेल तर त्यांच्या 2% महागाई म्हणजे महिन्याला 1,000 रुपये महागाई भत्ता वाढ, 7 महिन्याचा 7,000 फरक आणि चालू महिन्यात 1,000ची पुन्हा वाढ अशी 8,000 रुपयाची वाढ या ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे. अशा प्रकारे सर्वच कर्मचारी अधिकाऱ्यांना या शासन निर्णयाचा लाभ होणार आहे. हा शासन निर्णय फक्त राज्य शासनाच्याच नव्हे तर ज्या अनुदानित संस्था असतील किंवा जिल्हा परिषद कर्मचारी असतील त्यांच्यासुद्धा लागू होणार आहे आणि यात संबंधित लेखाशीर्षकामध्ये त्या अनुदानाचा खर्च टाकण्यासंदर्भात याच्यात म्हटलेला आहे. तर हा शासन निर्णय आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर सर्व कर्मचारी यांच्यासाठी महागाई भत्त्याची सुधारणा 1 जानेवारी 2026 पासून आणि 7 महिन्याचा फरक असे दोन्ही लाभ मिळणार आहेत. तर या संदर्भात आपल्या सर्वांना अवगत व्हावे म्हणून आजचा हा व्हिडिओ. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.